ज्याचे आई वडील जर जिवंत असतील आणि तो आई वडील असताना त्याला पंढरपूरला किंवा काशीला किंवा कुठं जाण्याचं काम नाही. अवघीचे तीर्थे धुरे जे का माता पित्र या न्यायाप्रमाणे त्याला कुठं जावं लागणार नाही. त्याने आई वडिलांची सेवा केलीच म्हणजे तीच चंद्रभागा आहे, तीच पंढरपूर आहे, तीच विठोबा आहे, तीच रखमाई आहे. सगळे तीर्थ तिच्या घरात आहे. किंवा माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. किती सुंदर आहे. या बावी गावामध्ये गावाचाच बदल केला असं हे आमचं बावी गाव पुण्यगाव. गावाच्या चहूबाजूनं मंदिर आणि या गावचं एक वैशिष्ट्य असं आहे, या गावचं कुलदैवत असलेलं खंडोबा देवस्थान कुठलाही रुपया आमदार निधी खासदार निधी न घेता गावातल्या गोरगरिबापासून ते मोठ्यापर्यंत सर्व समान ज्याच्या बुद्धीला जसं भावलं तसं 67 लाख रुपयाचं खंडोबाचं मंदिर स्वकष्टानं गावकऱ्यांनी स्वश्रमातून बांधलेलं आहे. असा आहे आमच्या बावीगावचा इतिहास आहे. म्हणून जाणे त्याने गुरुभोजीचे त्याने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषिती. जाणत्यानं गुरुचं भजन करावं किंवा गुरुला भजावं याचाच अर्थ जसं झाडाच्या मुळाला पाणी घातल्यावर पालवी वर फुटते टवटवी वर येते त्या नियमाप्रमाणे गुरूंच्या शिवाय गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा याच्याशिवाय दुसरं काय होत नाही. गुरूंच्या साक्षीनं हे घडतं. गुरुचा असा गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे या उक्तीप्रमाणे गुरु केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. गुरु तेथे ज्ञान आणि ज्ञान झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही. आत्मदर्शन झाल्यावर भगवंताची प्रचिती. रामकृष्ण हरी. स्वागत आहे आपलं भक्तिछंद या युट्यूब चॅनल वरती. मी रवी चव्हाण. जसं की भक्तिछंद या चॅनलची निर्मिती जी आहे ती श्री स्वामी समर्थ, त्याच्यानंतर जी आषाढी वारी सुरू झाली या वारीमध्येच ह्या चॅनलची निर्मिती झाली होती. तर जवळजवळ आज 44,000 प्रेक्षकांनी सबस्क्रिप्शन केलेलं आहे भक्तिछंद या चॅनलचं. तर ह्याचं जे यश आहे ते विठ्ठला चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी मी अर्पण करतो. कारण हे जे यश आहे ते संपूर्ण जे यश आहे ते श्री स्वामी समर्थ विठ्ठल आणि जे पण परमार्थाविषयी सुरू केलेला आम्ही आणि त्याचीच परंपरा सुरू ठेवण्यासाठी आज आपण बावी या ठिकाणी श्री स्वामी समर्थ मठ या ठिकाणी आलेलो आहोत. तर इथं आल्यानंतर जे मंदिराचा परिसर असेल, मंदिर असेल, महाराज असतील किंवा जे भक्त मंडळींनी जे भजन केलं, त्यानंतर त्यांचा जो उत्साह आहे, प्रसादाचं वाटप असतं, हे बघून मन अगदी भारावून गेलं. तर महाराजांना विनंती केली की आमच्या चॅनलला तुमच्याकडून एक छोटीशी मुलाखतीची आवश्यकता आहे. तर महाराजांनीही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता देवाचा असेल तर ते कधीही उभा राहील. तर महाराजांची एक थोडक्यात ओळख करून घेऊयात. रामकृष्ण हरी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गुरु सारी कास्ता पाठी राखा इतराचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगी सिद्धी पावे. कल्पतूळ तळवटी जो कोणी बैसला काय वानू त्याला सांगली. ज्ञानदेव म्हणे तरलो अथा उद्धारिलो गुरु कृपे. माझा परिचय हरिभक्तपरायण विनोदजी महाराज. मूळ माझे जन्मगाव श्री गजानन महाराज शेगाव ही माझी जन्मभूमी आहे. माझी कर्मभूमी आळंदी आहे. माझे गुरुवर्य श्रीमंत भास्करगिरी महाराज देवगड आहेत, ज्यांच्याकडे मी विचारसागर कुमोतीशास्त्र न्यायशास्त्र याचे विश्लेषण शास्त्राचा अभ्यास केला. अशी माझे गुरुवर्य ऋषिकेश श्री बालभद्राचार्य महाराज जे आहेत, तसं अनेक माझे गुरुवर्य आहेत. सगळ्या गुरुच्या चरणी मी नतमस्तक होतो. तसे गुरुवर्य परमपूज्य या कलियुगामध्ये माऊलींचा अवतार असणारे किंवा माऊलींची घनिष्ठ सेवा करणार असे मारुती बाबा कुरेकर यांना मी साष्टांग दंडवत घालतोय. तसेच माऊली चरणी मी दंडवत घालतोय. तसेच गुरुवर्य नवनाथ परमपूज्य गुरुवर्य नवनाथजी महाराज यांना बी सुद्धा मी दंडवत घालतोय. धर्माचे पालन करी पाखंड खंडन या न्यायाप्रमाणे मागच्या वर्षी मी भारत भ्रमण करत असताना मोटरसायकलवरती सहज इथं महाराजांची पुण्यतिथी होती, पहिली पुण्यतिथी, आणि त्या निमित्तानं माझा योग आला.
मी जवळपास रात्रभर थांबलोय, तसं 2-3 दिवस थांबलो, पण रात्रभर थांबलोय मी. थांबल्यानंतर मला चांगलं वाटलं, आनंद वाटला की संतांचा सोहळा होत असताना पामराने का थांबावं नाही, म्हणून या न्यायाप्रमाणे मी इथं थांबलो. मला आनंद वाटला. त्याच्यानंतर आता माझी भेट झाली. त्यांच्यानंतर पुढचे उपक्रम मला चांगलं वाटले की आपण कोणत्यातरी उपक्रमात सहभाग घेतला पाहिजे. आता माझ्या जीवनातून तसे मी बरेचसे काही मी नाही केलंय, सगळ्या धर्माने, सगळ्या आपल्या बांधवांनी, सगळ्यांनी सहकार्य केलं. त्याच्याबद्दल मी इथपर्यंत आता पोहोचलेलो आहे. पुढचं काय आहे मला सांगा. ओके, तर महाराज इथं ह्या गावामध्ये जो स्वामी समर्थांचा मठ आहे, श्री विठ्ठल दत्तांचं मंदिर आहे, त्याच्यानंतर नवनाथ महाराजांची समाधी आहे. तर ह्या मठाची स्थापना किंवा ह्या मंदिराची सुरुवात अशी काय माहिती आहे का गावकऱ्यांबद्दल, कोणी सांगू शकेल का? बुद्धिमताप्रमाणे परमपूज्य गुरुवर्य हे नवनाथ महाराजांनीच केली. बरोबर बरोबर आहे ना, नवनाथ महाराजांनीच केली. ती बहुतेक माझा असा अंदाज आहे की बुवा हे 80च्या साला 90च्या याच्या दशकामध्ये सुरुवात झालेली आहे, मठाची सुरुवात झालेली आहे. अगदी इथं काहीच नव्हतं, महाराज कुटिया करून राहिले. अख्खी सगळ्या समाजाने त्यांना ओत भरून त्यांनी खूप सहकार्य केलं आणि आज महाराज इहलोकीचा देह सोडून परलोकामध्ये आज वैकुंठवासात ते आहे. ओके, तर एवढं सुंदर मंदिर बनवलेलं आहे महाराज हे. तर ह्याच्यामध्ये जे नवनाथ महाराज होते त्यांनी ह्या मंदिराची स्थापना केली, मठ तयार झाला. तर त्यांनी येण्यापूर्वी जी परिस्थिती होती, जसं आता गावकऱ्यांनी सांगितलं की ते एक झोपडी छोटीशी केली, त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केलेली आहे, महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे. तर आता ज्याप्रमाणे पहिली परिस्थिती होती की मंदिरासाठी निधी गोळा करायला लागायचा, दारोदारी मागायला लागायचं, पण आता देवाची प्रचिती एवढी यायला लागली लोकांना की ते स्वतःहून करत आहेत की बाबा मी हे करतो, मी ह्याच्यासाठी मदत करतो, मी मंदिरासाठी मदत करतो. तर आता इथून पुढे ह्या ठिकाणी असा वेगळा काय प्लॅन आहे का तुमचा? प्लॅन सगळे माझ्या वडीलधारी माणसं, बंधूजन, सगळे माझा मित्र परिवार आणि मौजे श्री क्षेत्र वावी या परिसरातील सर्व गावांच्या याच्यावर माझा एक प्लॅन असा आहे. कसं आहे, काही गोष्टी करत असताना काही मोठं आपण ज्या इच्छा प्रकल्प करतो ते मी आज तुमच्या लाईव्ह पुढे मी आज तुमच्या पुढे बोलत आहे की माझा येणारा जो पुण्यतिथी उत्सव आहे हा फार मोठ्या संख्येने मला उत्सव साजरा करण्याची माझी अशी इच्छा आहे, संकल्पना आहे, भाव आहे माझा हा. ओके, तर महाराज हे सर्व करत असताना आता तुम्ही जे गावकरी मंडळी असतील किंवा तरुण वर्ग असेल, ह्यांचा प्रतिसाद कसा आहे तुमच्या ह्या प्लॅनिंग साठी? चांगला दिली, चांगला प्रतिसाद दिला. ओके, तर सगळ्याच्या सहकार्यानं ही सगळं काम चालू आहे. जर गुरुवारी इथं प्रसाद होतो, भजन होते, संध्याकाळी भजन असते, सोमवारी गुरुवारी भजन असते, हरिपाठ रोज असतो. ओके, तर आता जशी परिस्थिती चालली आहे त्याच्यामध्ये तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही आळंदीमध्ये होते, त्याच्यानंतर तुमच्या गुरुवर्यांची नावं सांगितली, तर तुमचा थोडक्यात प्रवास कसा होता आतापर्यंतचा, त्याच्याबद्दल माहिती भेटेल? माझा प्रवास हा 1991 मी आळंदीला आलोय. आळंदीला असं माझे गुरुवर्य जयराम बाबाजी भोसले सिद्धपीठ इथं मी राहिलेलो आहे. आणि राहिल्यानंतर तो प्रसंग फार दुर्मिळ होता. आता सगळ्या गोष्टी, पहिलं प्रतिकूल वातावरण होतं, आता अनुकूल वातावरण आनंदीत आहे. पहिली माधुगिरी मागायचं म्हणजे फार वेगळं होता आणि तो काळ वेगळा आहे. त्याची माहिती आता मला सांगायला म्हणजे मला पुन्हा चांगल्या रूपात मी बोलतोय. नंतर दुःख कंठी प्रेम दाटे नाही हिरलोटे हृदयी प्रगटे या रूपात त्याच्यात त्या मुळात मला टाकू नका, तिकडे मला पाठवू नका त्या मुळामध्ये. ओके, तर महाराज आता एक तरुण वर्गातला मी म्हणून मला एक प्रश्न आहे की आता तुम्हाला तर माहित आहे भगवंत कुठं आहे किंवा देवाची भक्ती कशी करायची, पण जर आम्हाला देव शोधायचा असेल तर कुठं शोधायला लागेल? पंढरपूरच्या मंदिरात, स्वामी समर्थांना अक्कलकोटला, का आळंदीला, का देऊला? देव कुठं शोधायला लागेल आम्हाला? याचं एक प्रमाण आहे बा, तुकोबारायचं न लगती साया जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण. तुम्हाला जर जवान मुलांना देव बघायचा असेल
तुम्ही एक कोणी असो, कोणाचा तरी बोट धरल्याशिवाय तुम्हाला भगवंत प्राप्त होणार नाही. तर हे तुम्हाला भगवंताची ओढ कशी निर्माण झाली? भगवंताची माझी इच्छा जर तुम्हाला जर करायची असेल तर मी 7वीत असताना किंवा 7वीला असताना मी माझ्या परिसरामध्ये एक नाटकाचा छंद होता मला. त्या काळामध्ये आमचे आजोबा फार मोठे लेखक म्हणजे त्यांनी नाटक रचना केली आणि मी त्या नाटकामध्ये चिल्याबाळ नावाचं मी पार्ट केलं होतं. त्या नाटकापासून माझा हा वारकरी संप्रदायाचा मला ही परंपरा मिळाली. ओके, तर जसं आता तुम्ही सांगितलं की इथं जो आहे अखंड हरिनाम सप्त्याचा तुमचा प्लॅन चालू आहे, तर तो कशा प्रकारे असेल? हा आता जे वारकरी आता हे जे सप्त्याचं नियोजन चाललंय हे परिसराचं महाराष्ट्राच्याच बरोबर परिसराच्याच याच्यावर हा सप्ताह होणार, फार मोठा सप्ताह होणार. ओके, तर ह्याच्यामध्ये कीर्तनकार वगैरे कोण असणार का? अजून कीर्तनकार ओपन नाही, बलाढ्य कीर्तनकार येणार, महाराष्ट्र नामांकित कीर्तनकार येणार. अजून त्याचं नियोजन मी केलं नाही. त्याचं नियोजन चालू आहे, फोनवर माझी बातचीत चालू आहे, सगळ्या बैठका पण चालू आहेत माझ्या, हे चालू आहेत माझं. ओके, तर तुम्ही स्वतः सुद्धा कीर्तनकार आहात. तर आज कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की खूप सारे पैसे घेतात, कीर्तन करतात. तर कीर्तनकार लोकांनी पैसे घेतले पाहिजे का, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. किंवा जर ते भक्ती माग पैशांचा भाव असतो का? आता मला तिकडे त्या विषयात पण मला तिकडे नेऊ नका, कारण लाईव्ह चालू आहे, त्याच्यावर मी त्या विषयावर बोलत नाही. पण एक प्रमाण मी देतोय लाईव्ह मध्ये, घेती देती नरका जाते. वा, अगदी बरोबर, किती सुंदर वाक्य बोललेलं आहे. तर हा जो मठ आहे ह्या गावामधला असं कोण आहे का यांच्यामध्ये? ओके, तर हा मठ झाल्यापासून गावात का असा बदल झाला काय? 100% बदल झाला की या गावामध्ये काय हे महाराज येऊन ह्या महाराज येऊन शिकार पहिलं स्टार्टला बनवलं इथं. हा, जी जागा आहे इथं वस्ती म्हणजे दिवसा सुद्धा माणसं उभा राहत नव्हती. तिथं महाराज आल्यापासून इथं ही सगळी वस्ती तयार झाली. 100 घर आता तयार झाली ती आणि राहते ती, कोण येते ती. पण म्हणजे एक नंदनवन त्यांनी इथं उभा केलं, एवढं मला म्हणायचं. ओके, तर आता ही जी परंपरा, आता तुम्ही सर्व इथं आज वयस्कर आजोबा आहेत सर्वजण, असं म्हणलं जातं की जेव्हा हातपाय टाकायला लागतात, जेव्हा सगळ्या गोष्टी करून राहतात, तेव्हा लोक परमार्थाकडे वळतात. तर ह्याच्याबद्दल? हे चुकीचा शब्द. त्याच्या इच्छेचा प्रश्न असतोय की ज्याला हा जो तुम्ही हा प्रश्न केलाय हा चुकीचा प्रश्न आहे. का संकल्पनिक भाव विषय जर असतात, माणसाचे संकल्पित भाव विषय माणसाच्या मनाला भेदले की तो केंद्रबिंदूवर येत असतो. म्हणजे याचा अर्थ उदाहरण जर ठरलं, दुखल्यानंतरच माणूस दवाखान्यात जातो. बरोबर. कसं आहे, केंद्रबिंदू म्हाताऱ्याचाच नाही आहे, हे जे ऊर्जा स्थान आहे हे तुमच्या जवान पिढीचं सुद्धा आहे. आणि तुम्ही इथं यायलाच पाहिजेत, इथं आपलं नतमस्तक व्हायलाच पाहिजे. मी तर माझा एक असा एक निर्णय आहे की म्हाताऱ्याचा हा विषय मी आरामासाठी, मी तुम्हाला काल मग बोललोय, आपण आपला विषय झाला की मी म्हाताऱ्या लोकांसाठी अजून काही वेगळी व्यवस्था करणार आहे. आणि ती व्यवस्था मी अगदी सप्ताह होईपर्यंत मी त्याची व्यवस्था करणार आहे. संसारातून त्रस्त झालेला व्यक्ती इथं आल्यानंतर त्याच्या मनाला समाधान हाच ईश्वर आहे, आणि समाधान हाच एक देव आहे, आणि समाधान हाच एकात्मा आहे. क्या बात आहे. एवढं सुंदर नॉलेज आहे महाराजांचं, एवढी सुंदर माहिती आहे परमार्थाबद्दल. स्वतः कीर्तनकार आहेत म्हणल्यानंतर तर ते अभंग असतील, ओव्या असतील किंवा देवाची ओढ असेल, तर त्यांच्या प्रत्येक शब्दातून जसं बोलतात ना, साखर खाऊन बोलावं, त्याप्रमाणे महाराजांचं लहान असू वयस्कर असू प्रत्येकाला एवढ्या गोडीने परमार्थाजवळ आणताय. तर महाराज, हे थोडक्यात विठ्ठल आणि तुम्हाला थोडंफार काम दिलंय की प्रबोधन करा, समाजामध्ये चांगली माणसं निर्माण करा. तर असं अजून किती वर्ष हे चालत राहणार तुमच्या? असं काही नाही आहे. जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये आत्मा आहे, एक त्यांनी मला ज्यासाठी पाठवलं, जोपर्यंत आहे तोपर्यंत मी सत्य कर्म करत. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे सहाय्य, घातली वय नरका जाणे. वा. तर जेव्हा तुम्ही हे परमार्थ कीर्तन करायला लागले, असं मठावरती राहता, आता इथं स्वतःच एक खूप सुंदर तुम्ही प्लॅन सांगितला जो बनवणार आहात,
तर तुम्ही इकडं आहात तर तुमच्या फॅमिलीचं काय तिकडं? माझ्या फॅमिलीचं असं आहे, संसाराचे म्हणजे मला संसाराचं काही निमित्तच नाहीये. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता पुण्य धर्म केला, हरिभजने हे ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा. पूज्य आहे. ओके, तर महाराजांनी बऱ्याचशा गोष्टी अभंगामधून एवढ्या सुंदरतेने सांगितल्या असतील, ज्यांना हा अभंग कळला त्यांना ही मुलाखत कळली म्हणल्यासारखं आहे. तर बाबा आहेत, तुमचं कोणतं गाव? गाणेगाव, जालिंदर भानुदास माळी, गाणेगाव, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर. ओके, तर तुम्ही ही जी सेवा करताय, खूप सुंदर आवाज आहे तुमचा, अभंग म्हणताय सुंदर आवाजामध्ये, तर हे कधीपासून सुरुवात झाली आणि काय अनुभव आहे हे सुरू झाल्यानंतर तुमचा? मी या ठिकाणी एक 3-4 वर्षापासून येतोय. कारण नवनाथ महाराज जे आहेत ते नवनाथ महाराजांच्या बरोबर बार्शी ते भगवंत बार्शी, अक्कलकोट ते गाणगापूर पायी दिंडी सोहळा आणि त्यांच्या बरोबर मी केलेला आहे. त्यांना मी गुरु, ते माझे गुरुच आहेत आणि त्यांच्या सहवास लाभल्यामुळं, मी इथं काय फार जुना नाही, पण त्यांचा सहवास लाभल्यापासून मी या मठावर कधी मध्ये असं वेळ पडेल तेव्हा येतो. त्यांच्या एका मासिकानिमित्त अन्नदान, कीर्तन, भजन ही या ठिकाणी सेवा मी गुरु समजून नवनाथ महाराजांच्या बद्दल 11व्या मासिकानिमित्त केलेलं आहे. कीर्तनही केलेलं आहे. काय सांगू आता संतांचे उपकार या अभंगावर चिंतन केलं होतं आणि त्यांची सेवा म्हणून, कारण म्हणून जाणे त्याने गुरु भजिजे, त्याने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतोषिती. जाणत्यानं गुरु भजन गुरुचं भजन करावं किंवा गुरुला भजावं. याचाच अर्थ, जसं झाडाच्या मुळाला पाणी घातल्यावर पालवी वर फुटते, टवटवी वर येते, त्या नियमाप्रमाणे गुरूंच्या शिवाय, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा याच्याशिवाय दुसरं काय होत नाही. गुरूंच्या साक्षीनं हे घडतं. गुरुचा असा गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अति जैसे, या उक्तीप्रमाणे गुरु केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. गुरु तेथे ज्ञान, आणि ज्ञान झाल्याशिवाय आत्मदर्शन होत नाही. आत्मदर्शन झाल्यावर भगवंताची प्रचिती. किती सुंदर. तुम्ही सुद्धा कीर्तनकार आहात, आहे. कीर्तन सेवा करा. मी कुठल्याही संस्थेमध्ये नाही गेलो नाही, पण माझा लहानपणापासूनचा छंद पुती सांगणे, हरिविजय, रामविजय, पांडव प्रताप, जयमिनी, अश्वमेघ, रामायण अधिक नवनाथ ग्रंथांचं पारायण करीत करीत सहजासहजी पंढरपूरमध्ये गेल्यावर कीर्तनकार मिळाला नाही आम्हाला कोण, म्हणून फेटा आणि धोतर घातलं आणि कीर्तनाला सुरुवात झाली. पण हे सर्व ज्ञान, हे जे काय थोर मोठे आहेत, बाळकृष्ण देशपांडे महाराज असतील, रामानंद सरस्वतीजी चिंचगाव टेकडी, ते आमचे गुरुवर्यच आहेत. बाळकृष्ण देशपांडे महाराज उपळाईकर गुरुवर्यच, आणि मूळ माझे ज्यांनी मला माळा घातली ते आबासाहेब तात्यासाहेब वास्कर, अर्थात तथा आबासाहेब यांच्या मूळ प्रेरणेपासून, म्हणजे गुरु तेथे त्यांच्यापासून मला ही ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यांचं स्मरण केल्यामुळं ह्या पुढच्या संस्कृती वाढल्या आणि म्हणून मी तिथून कीर्तनकार तयार झालो. तर खूप सुंदर अनुभव आहे बाबांचा सुद्धा. त्यांच्या जे त्यांनी सांगितलं की कीर्तनकार व्हायला काय त्यांनी कुठं संस्थेत शिक्षण नाही घेतलं किंवा काय, त्यांनी पहिलं शिक्षण नाही घेतलेलं कुठल्या गोष्टीचं, पण डायरेक्ट पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या समोर उभं राहणं म्हणजे किती मोठं भाग्य आहे ते, आणि ते तुम्ही अनुभवलंय. तर महाराज, आता तुम्ही स्वतः कीर्तन सांगताय, तर कीर्तनामध्ये सुद्धा असं सांगितलं जातं की आई वडिलांचं प्रथम जपा, त्यानंतर विठ्ठलाकडे या, पण आज तसं परिस्थिती दिसत नाही, तर त्याच्याबद्दल काय सांगा? त्याच्याबद्दल कसं आहे, जे का माता पितरे किंवा एक सावतोबाराचा अभंग आहे, साठविला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रिकोण. जो व्यक्ती साधक असो, कोणी असो, लहान असो मोठं, ज्याचे आई वडील जर जिवंत असतील आणि तो आई वडील असताना त्याला पंढरपूरला किंवा काशीला किंवा कुठं जाण्याचं काम नाही. अवघीचे तीर्थे धुरे जे का माता पितृ या न्यायाप्रमाणे त्याला कुठं जावं लागणार नाही. त्याने आई वडिलांची सेवा केलीच म्हणजे तीच चंद्रभाग आहे, तीच पंढरपूर आहे, तीच विठोबा आहे, तीच रखमाई आहे, सगळे तीर्थ तिच्या घरात आहे. किंवा माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थासी. किती सुंदर आहे. तर ह्या ज्या मंदिराची स्थापना झाली तेव्हाच्या नंतर, जसं मी आता इथं
एक गाडीचं दुकान आहे, गाडी हे करायचं सर्व्हिसिंग सेंटर. तर त्यांनी सुद्धा परमार्थाबद्दल खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की ह्या गावामध्ये सुद्धा ह्या मंदिर असेल, खंडोबाचं मंदिर आहे, त्याच्यानंतर प्रचिती यायला लागली की बाबा काय ज्या वाईट घटना घडतायत त्याच्या मागे चांगल्या घटना कशा घडतील ह्याच्या मागे सुद्धा गावातलं जे मंदिर झालं त्याच्यानंतर ती सुरुवात झाली त्या गोष्टी घडायला. तर त्याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? प्रथमतः माझ्या गुरुला वंदन करतो. मी सेवानिवृत्त वनाधिकारी, मी मूळ बावी गावचा. बावी परिसरच असा आहे की माझे गुरुवर्य समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा श्री क्षेत्र देवगड, भास्करगिरी महाराज श्री क्षेत्र देवगड यांच्या प्रेरणेने आम्ही गावामध्ये संप्रदायाचे धडे वाढवत गेलो. माझे बंधू हरिभक्त परायण अमृषी तात्या पाटील यांना वारकरी शिक्षण संस्था टाकल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या बावी गावचं नाव आम्ही बदलून टाकलं. आग लावी बावी जे होतं ते आम्ही संत बावी केली. आमच्या गावकऱ्यांनी सर्व गावांनी मिळून बावी गावाला संत संमेलन घेतलं होतं. त्याची पूर्ण प्रेरणा माझे गुरुवर्य महंत सद्गुरू किसनगिरी बाबा, सद्गुरू भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने आम्ही प्रेरित आहोत. 1980 सालापासून मी देवगड येथे नोकरी करीत असताना शासनाचा पगार घेतला, पण सांप्रदायिक क्षेत्राचे धडे माझ्या गुरूंनी मला दिलेले आहेत. या बावी गावामध्ये गावाचाच बदल केला असं हे आमचं बावी गाव पुण्यगाव. गावाच्या चहूबाजूनं मंदिर आणि या गावचं एक वैशिष्ट्य असं आहे, या गावचं कुलदैवत असलेलं खंडोबा देवस्थान कुठलाही रुपया आमदार निधी, खासदार निधी न घेता गावातल्या गोरगरिबापासून ते मोठ्यापर्यंत सर्व समान ज्याच्या बुद्धीला जसं भावलं तसं 67 लाख रुपयाचं खंडोबाचं मंदिर स्वकष्टानं गावकऱ्यांनी स्वश्रमातून बांधलेला आहे. असा हा आमच्या बावी गावचा इतिहास आहे. बावी गावचा इतिहास वारकरी शिक्षण संस्था बावी आणि माझे गुरुवर्य किसनगिरी बाबा आणि भास्करगिरी बाबामुळं ऑल महाराष्ट्रामध्ये सध्या आवाज देत आहे. खूप सुंदर. म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की गावाचं नाव आहे त्यांच्या आगलावी बावी, पण त्यांनी ते संत बावी असं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते तुम्ही मेळावा वगैरे घेऊन. तर हे स्वामी समर्थांचं जे मठ आहे, श्री स्वामी समर्थाचा मठ 1994 ला हे जे काय गायरान दिसतंय आपण बसलेलं, त्यावेळेस मी जरी नोकरीला होतो तरी बार्शी तुळजापूर रोडवर आमचं बावी गाव. फक्त हे गायरान आहे, ग्रामपंचायत गायरान आहे, काहीही नव्हतं इथं. गावासाठी जनावरं चरण्यासाठी जमीन होती, परंतु नवनाथ महाराज यांनी या इथं येऊन त्यांचा ध्यास, त्यांचे काय वृत्तवैकल्य, त्यांचे जे काय पुण्यकर्म असेल त्या पद्धतीने त्यांनी इथं झोपडी टाकली आणि आमच्या गावातले काही भाविकांनी त्यांना साथ दिली. हळूहळू हा वेळ वाढत गेला आणि आज मी त्याला इथं स्वामी समर्थाचं मंदिर झालेलं आहे. बावी पंचक्रोशीतील महागाव, तांदळवाडी, बावी, शेलगाव परिसरातले लोक येतात, अन्नदान करतात, भजन करतात आणि स्वामी समर्थाच्या प्रेरणेने या परिसराला काही कमी नाही, सर्व सुखी संपन्न परिसर आहे. वा. म्हणजे स्वामी समर्थाचा जो डंका आहे प्रचितीचा तो पूर्ण जगात वाजतच आहे. पण त्याच्यापेक्षा सुद्धा सुंदर असं आहे की एवढं सुंदर तुम्ही मंदिर उभा केलंय स्वामी समर्थांचं मठ जो आहे, आणि त्याच्यामध्ये खूप ठिकाणाहून आता जसं तुम्ही सांगितलं की आसपासच्या खेड्यातले सुद्धा जे भक्त आहेत ते इथपर्यंत पोहोचत आहे. तर असा कुठला अनुभव आहे का स्वामी समर्थांबद्दल एखादा इथं? प्रत्येक गावात प्रत्येक ज्याला काय अनुभव आलेला असतो तो त्याच्या मनाला अनुभव आल्यानंतरच तो देणगी द्यायचा प्रयत्न करतो की बाबा आपलं देवानं चांगलं केलंय, मग आता 10 रुपयाच्या ऐवजी आपण 5 रुपये तर देऊ, आपण असं करू तसं करू. प्रचिती आल्याशिवाय कोणी काय करत नाही हो. आजारी पडल्याशिवाय कोणी दवाखान्यात जात नाही. अगदी बरोबर. त्या दृष्टिकोनातून स्वामी समर्थ दत्तात्रेय महाराज किंवा आमच्या पंचक्रोशीतील 1 नंबरचं मंदिर असलेलं खंडोबा देवस्थान यांची पूर्ण गावाचा कायापालटच झालेला आहे. त्यामुळं संत बावी, तालुका बार्शी, जिल्हा सोलापूर हे गाव महाराष्ट्रामध्ये वारकरी शिक्षणच्या माध्यमातून मुंबई असेल, पुणे असेल, ऑल महाराष्ट्र असेल आणि आमचे भास्करगिरी आणि महाराजांच्या कृपेने आमचे बंधू अमृषी पाटील यांनी संस्थेच्या माध्यमातून गावाचा
नाव लौकिक संत भावे म्हणून ऑल महाराष्ट्रात केलेलं आहे. वा, खूप सुंदर. तर महाराजांनी सप्तेचं सुद्धा प्लॅनिंग केलंय ह्या वर्षी, आता 2026 ला. 2026 आमचे महाराज हे सुद्धा श्री क्षेत्र देवगड, दत्त संस्थान देवगड, तालुका नेवासा, माझे गुरुवर्य किसनगिरी बाबा, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, भास्करगिरी बाबाच्या सानिध्यातच त्यांनी सुद्धा धडा घेतलेला आहे. माझ्याच गुरुच्या संस्थेवर, गुरुवाऱ्याच्या संस्थेवर त्यांनी माझ्या भास्करगिरी महाराजाकडून धडे घेऊन परत त्यांनी आळंदी केलेले आहे. आणि आता आमच्याकडे ते किसनगिरी बाबाचा वारा घेऊन आलेले आहेत, भास्करगिरी महाराजाचा वारा घेऊन आलेले आहेत. आणि त्यांचा मानस आहे, त्यांचा जो त्याग आहे, मी आता माझी आज ओळख झालेली आहे, त्यांचा त्याग आहे की मला काहीतरी भव्य इथं थोडा सप्ताह करायचा. आणि त्या परिसराला, याच परिसराला काही सांगायची गरज लागत नाही. जर या महाराजांनी मनावर घेतलं तर ऑल बावे गावातील सर्व समाज, सर्व धर्म समभाव अशी लोक आहेत की पूर्ण ताकदीने मदत करतात. वा, सुंदर. तर महाराजांनी ज्याप्रमाणे प्लॅनिंग केलंय त्याप्रमाणेच जे आहे त्यांनी सांगितलं की आता पूर्ण गाव तुम्हाला मदत करणार आहे. तर कसं असेल प्लॅनिंग आणि कोणत्या तारखेला असेल सप्ताह, त्याचं काय? प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 25 ला सुरुवात झाली होती सप्त्याची. मागची सुरुवात ही 25 तारीख होती. या वर्षी आपल्याकडे तिथीप्रमाणे, बाबांच्या पुण्यतिथी तिथीप्रमाणे आपण जी तारीख आहे 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी येतोय आपल्याला. तिथीप्रमाणेच 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारी म्हणजे आपण 7 दिवसाचा आपलं प्लॅन चाललेला आहे, नियोजन. त्याच्यात आपण अजून कमी जास्त करू आपण बैठक बसल्यानंतर आपले सगळे म्हणून. पण मी लाईव्हच्या माध्यमातून की आमचे 7 दिवसाचे प्रयत्न चाललेले आहेत. मग आता आज पुढे आता आम्ही माऊली, माझे गुरुबंधू म्हणजे सतीश पाटील वगैरे, आम्ही सगळेजण बसू, गावातले सगळे प्रमुख बसू, परिसरातले बोलवायचे आहेत, सगळ्याची मोठी मिटिंग घ्यायची, बसायचं आहे. गावकऱ्यांच्या सहमतीने या सप्त्याचं नियोजन पंचकृषीतील. खूप सुंदर. तर महाराज, हे जे चाललेलं आहे ह्याच्यासाठी काय मदतीचं आवाहन करायचंय का तुम्हाला? ज्यावेळेस यांच्या मनामध्ये असा निश्चय झालेला आहे की बाबा आपल्याला नवनाथ महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त जो काय अखंड हरिनाम सप्ताह करणार आहेत 1 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी, त्यामुळे त्या वेळेस ज्यावेळेस ही गावकऱ्याची मिटिंग बसल, स्वामी समर्थ भक्त इथं येतील परिसरातली, मग महागाव असेल, तांदवडे असेल, मळेगाव असेल, तालुक्यातली गावं काय असतील, ती स्वतः इथं काय जे काही भक्त येतील ती जमतील. त्या मिटिंग मध्ये चर्चा ठरली जाईल आणि मग सप्त्याच्या तारखा ही महाराज लोकांच्या तारखा समस्त ग्रामस्थाच्या वतीने घेतल्या जातील आणि मग सप्त्याचं नियोजन केलं जाईल. खूप सुंदर. तर गावच ह्या नावाने, संत नावाने ओळखलं जाते, तर ते खूप मोठ्या प्रमाणात खूप मोठं नियोजन होणार आहे. तर महाराज, तुम्ही सुद्धा ह्या मठावरती आहात, तर काय माहिती सांगाल इथल्या परिसराबद्दल? जाग्या जाग्याची महिमा गोकुळ वसवले रामा. तसे आपल्या नवनाथ महाराजांनी ह्या जाग्यावर गोकुळ वसवलेलं आहे आपल्यासाठी, सगळ्या भक्तांसाठी इथे हे करून ठेवलेलं आहे. मग त्याच्यातून अजून दुधात साखर टाकायची एक विचार आहे. नवनाथ महाराजांचं मंदिराच्या शिखराचं काम झालं पाहिजे, दत्त मंदिर आहे ते क्रॅक झालेत भिंती, ते काम झालं पाहिजे, आणि आपल्या मारुती मोरया यशीचं काम, हे बी त्याच्यात ज्या टायमाला सगळ्यांनी विचार करून हे बी कामं झाले पाहिजे, हेच अपेक्षा आहे. असेच मंदिराचे काम पहिल्यापासून बांधकामाचा छंद आहे, तेच करूशी वाटते. आता इथं जे आलेलं येत सगळं अगदी ग्रस्ती येत, आपण का संन्यासी नाही. 12 नातवंड, 8 परतोंड येत, 3 मुलं 1 मुलगी. सगळं भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू. पण दोन्ही केले पाहिजे. दोन्ही करताना थोडं जड जातंय, तरी त्याच्यातून इथवर गाडी आणलेली. आता काय करायची, चिंतिले सद्गुरु राज मनामध्ये, चिंतिले सद्गुरु राज. अशा गुरु रायाचे अंगण झाडिले, काही जगाची लाज मनामध्ये चिंतिले सद्गुरु राज. सोहम मंत्र फुंकिला कानी, मस्तकी ठेविला हात, मनामध्ये चिंतिले सद्गुरु राज. कृष्ण माऊली दयाळू आमची, प्रेमाचा पाहना पाद,
मनामध्ये चिंतिले सद्गुरू राज. दुधात साखर टाकायची, साखरेच्या ऐवजी खडी साखर टाकायला या ठिकाणी सेवेसाठीच आपण हजर आहे. आपलं मूळ गाव म्हणलं श्रीगोंद तालुक्यामध्ये लोणार टाकळी गाव आहे, नगर जिल्ह्यामध्ये. नाव माझं रेवणनाथ भिवा मोतीकर आहे. वडारी समाज हे पहिल्यापासून मंदिर आतापर्यंत 60-70 मंदिराचे काम करीत आलेले आहेत. आणि शेवट आता गुरुची, ह्या गुरुपाशी 20-25 वर्षापासून तुळजापूर रोड चालू आहे. सायकलीवर होतो त्या टायमाला, आलो त्या टायमाला. जी मुक्काम एक केला तर 4-4.5 महिने ह्या ठिकाणी गुरुरायाने आपल्याला कंठगुरु काय नाम दिलं ते अमोल झालंय. आता कणभर झाली सेवा, पण मनभर भगवंताने आपल्याला दाखवून दिलं. हे गुरुरायाची आपली कृपा आहे म्हणून. ओके, खूप सुंदर. तर महाराज अजून काय माहिती सांगायची का तुम्हाला याच्यामध्ये? आता माहिती असं आहे की मला माझ्या स्वइच्छेने मी हे आमची म्हाताऱ्या माणसासाठी, माझ्या वडिलांसाठी एक सुंदरपैकी मी हॉलची तयारी करत आहे, जेणेकरून रोडवर झोपल्यापेक्षा माझ्या वडिलांनी डबा घेऊन इथे यावं, दिवसभर आराम करावा, संध्याकाळी स्वामी समर्थाची, दत्तात्रयाची आरती करावी आणि आपल्या ग्रस्त आश्रमात पुन्हा प्रवेश करावा. हीच माझी शेवटची इच्छा आहे. ओके, खूप सुंदर. तर जसं ह्या गावाचं नावात बदल झाला, त्याच्यानंतर संतांची संख्या वाढली, सुंदर सुंदर मंदिरं होत आहे, तर ह्या गावाची प्रगती असंच कायम होत राहावं ही भक्तिछंद चॅनल कडून मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि ही जी मुलाखत आहे खूप सुंदर झाली. गावकऱ्यांनी सुद्धा खूप सुंदर माहिती दिली. महाराजांचं जे प्लॅन आहे त्याला ईश्वर पूर्णपणे यश देवो आणि जे प्लॅनिंग आहे ते नक्की घडो. कीर्तनाला आम्हाला नक्की बोलवा, आमच्या चॅनल कडून ते लाईव्ह करण्यात येईल नक्की. तर तुमच्या सर्व गावकऱ्यांचे खूप खूप आभार मुलाखत दिल्याबद्दल महाराज. आणि अशीच सेवा तुमच्याकडून विठ्ठलाची घडत राहू. सप्त्याच्या टायमाला नक्की नक्की नक्की. ओके, चला, थँक्यू.